25 दरम्यान महाराष्ट्रामध्ये म्हणजे सातारा, सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी भागामध्ये या 3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। परंतु हे करत असताना सांगू इच्छितो की आता पाऊस म्हणजे पावसाळा जवळ आला आहे आणि पाऊस कधी येणार आहे आणि शेतकऱ्याची सगळ्यांची आशा लागली आहे। तर मग शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता मध्ये 30 आणि 31 मेला काय होणार आहे, मान्सून म्हणजे केरळमध्ये दाखल होणार आहे, म्हणजे केरळला सक्रिय होणार आहे। पण 30-31 मेला सक्रिय झाल्याच्या नंतर म्हणजे 1, 2, 3 जूनला केरळमध्ये 1 तारखेला येणार आहे आणि त्याच दिवशी मात्र महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे। म्हणून ही खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 1, 2, 3 जूनचा अंदाज लक्षात घ्यावा, कारण की 1, 2, 3 जूनला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। मान्सून केरळात येणार आहे 1 तारखेला, पण पाऊस मात्र महाराष्ट्रात देखील सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या।